2026ची भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आतिश राऊत यांच्या अगदी खूप मेहनतीने जर पाहिलं तर आज इतकी वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय। पर्व जर पाहिलं तर नक्कीच पर्व आपल्याला पाहायला मिळतंय। यस, आपण पाहतोय सुरुवात केले पंचांनी देखील या ठिकाणी सुरुवात होते। चेंडू पडतोय, पहिला चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलाय। सरळ जर पाहिलं तर सिंगल घेण्याची मंतुबा आधीच सुभाषच्या मनामध्ये होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सुरुवात केली त्यांनी। थेट चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकताय 7:50 पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय। इथून आपण पाहतोय आणखीन एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळते। वाईटचा इशारा आलाय पंचांकडून, अतिरिक्त धाव। गोलंदाज पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर श्रवण। इथून पाहतोय समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका मारण्याचा प्रयत्न होता। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय। इथून जर पाहिलं तर नक्कीच चांगला फटका होता। याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय। इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय। यावेळेस चेंडूला थांबवतोय। चांगलं आसिक होता त्या ठिकाणी, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय आसिककडे। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दीपक, त्यानंतर आपण पाहतोय विकास काली, हे चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहतोय। अल्ताफ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। याही वेळेस फटका कट केलाय, हलक्या हाताने चेंडू जर पाहिलं तर जातोय दोनकडे, जिथे मिळेल सिंगल रन्स। इथून जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडूची सुरुवात ज्या पद्धतीने ओव्हरची केली, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं 2 चेंडू डॉट नक्कीच टाकले, एक वाईट चेंडू आणि इतर चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत। याही वेळेस शेवटचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय, तिथे मिळेल ओव्हरची होईल समाप्ती। एक षटक कंप्लीट झालंय आणि एक षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय YBCC B वर्सेस रहमतनगर A। दोन संघांचा जर विचार केला तर रहमतनगर नेहमीच खेळत असतो, परंतु YBCC B संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2026 मध्ये 2 ते 3 एंट्र्या त्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। विकास आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आहे विकास। याही वेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय, आसिक त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चुकी झाले की काय इथून आपण पाहतोय, परंतु नाही, फलंदाजाच्या मला वाटतं बॉडीला ब्रश करून चेंडू निघून गेलाय। सिंगलच रन्स मिळेल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे विकास, प्रयत्न केले जात आहेत, 2 फटके मोठे पाडण्याचा प्रयत्न केला होता। याही वेळेस आपण पाहतोय आक्रमण केलाय, परंतु त्या ठिकाणी दीपक चेंडूला पकडतोय, चांगले क्षेत्ररक्षण आहे। इथून जर पाहिलं तर रहमतनगरची टीम ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलंय, एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फलंदाज देखील आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत। जिथे आपण दीपकला पाहतोय, तेजसला पाहतोय, एक चांगले फलंदाज नेहमीच जे पाहिले जात आहेत। यावेळेस कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही, चेंडू जातोय। अल्ताफ त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय। इथून जर पाहिलं तर याही वेळेस चेंडू जर पाहिलं तर सरळ मारली होती, इथून जर पाहिलं तर नियंत्रण होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गडी बाद या ठिकाणी झालाय तो म्हणजेच YBCC B संघाचा। इथून जर पाहिलं तर वैभव आलाय वन डाऊनच्या रूपामध्ये पारीला सांभाळण्यासाठी। इथून वैभवची गरज आहे, धावसंख्या आतापर्यंत स्थिरावले।
आई फटका सरळ पाहिला तर इथून चेंडू सरळ टाकला होता. वैभवला देखील थोडंसं अचंबित केलंय या चेंडूने आणि थेट चेंडू आदळतोय तो यष्ट्यांवर आणि आणखीन एक विकेट बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे थांबा एक मिनिट. संतोषजी, महाराष्ट्रातलं गोड आवाज आज आपल्याकडे समालोचन क्षेत्रामध्ये हजर झालेत. ज्यांनी सुप्रीमो गाजवली, ज्यांनी रतनबुवा गाजवली, ज्यांनी ग्रामीण बिग बॅश गाजवतात असे गोड आवाज आणि सातत्यपूर्ण मराठी प्रमोद आपण 4 ते 5 टोळ्यांशी एकत्र केल्यात आणि पुन्हा या गावात तुम्हाला बघायला मिळेल. प्रमोदजी शेंटे यांचं आगमन झालं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मला सांगितलं की धर्मवीर ही तुम्ही संपूर्ण स्पर्धा डोनेट करतात, मला यायला आवडेल. त्यांचं बिझी शेड्यूल आहे, पण आत्याजीने मला सांगितलं बरोबर त्यांना मी आव्हान केलं की तुम्हाला यावं लागेल. समोरच्या संघाची टुर्नामेंट त्यांनी सांगितलं की मला एक दिवस तुम्ही द्या आणि तुमचं वेशभूषा पाहता आनंद वाटला की भगव्या छताखाली तुम्ही आलात. आज खऱ्या अर्थाने इथून येणारा वित्तभूत पैसा, आपण कॅन्सरग्रस्त एक व्यक्ती आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं, सक्सेस झालं आणि त्याच्यातून प्रत्येक पैसा मिळणारा आपण त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी खर्च करणार आहोत. थँक्यू सो मच प्रमोदजी, वेलकम. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धर्मवीर चषकामध्ये आपण स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे बघता संतोष पाटील. वेलकम बॅक. दोन्ही आमचे गुरुवर्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोदजी शेडगे सर. येस, धावसंख्येचं कडे जाऊया. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 5, एकंदरीत 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गडी जर पाहिले तर आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. चांगली टायमिंग वापरलाय मी म्हणेन दोन्ही संघांनी. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील टायमाचं बंधन आहे. 10 सेकंदाच्या आतमध्ये तुमचा जो फलंदाज आहे तो मैदानाच्या आतमध्ये येणे गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज, जिथे श्रवणने गोलंदाजी केली 5 आणि विकासने गोलंदाजी केली, जिथे आपल्याला 5 धावा दिल्या आहेत. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सूर्या आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय फटका तर सजवला आहे. आसिक त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जर पडल्यानंतर टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, इथून अडवलाय चेंडूला सूर्या. पुन्हा एकदा याही वेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र आपण पाहतोय ऑन साईड रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच लागलंच आहे. याही वेळेस फटका सुरेख होता, परंतु नाही, गॅप आहे परंतु तो गॅप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी क्षेत्ररक्षण, खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे इथून जर आल्या तर आतापर्यंत मोठा फटका मारता आलेला नाहीये. प्रयत्न चांगले आहेत. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय फटका चांगला होता, परंतु समोर श्रवण आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना. सूर्या पुढचा चेंडू यावेळेस थोडासा पायावर टाकला होता, चेंडू खेळून काढलाय. विकास चेंडूला पकडेल, रन्स मात्र सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरली असं मी म्हणेन सूर्या यांनी. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. आशिक पुन्हा एकदा चेंडूला पकडतोय. रन्स इथून घेण्याचा प्रयत्न नक्कीच सक्सेस झालाय सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकानंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न केले जात आहेत, परंतु मी एक जोमेची बाजू अशी सांगेन की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम यांनी आतापर्यंत एकही चौकार सोडलेला नाहीये. म्हणजे जर पाहिलं तर फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक मोठा फटका नक्कीच बनवला, परंतु त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. तो देखील आपण पाहतोय चुकीचं एक कीच माध्यम ठरलं. यावेळेस येतोय दीपक. षटक क्रमांक जर पाहिलं तर अंतिम 4थं षटक. थोडासा चेंडू या ठिकाणी लेग स्टिकला वापरताना प्रयत्न केला होता. लेग स्टिक कडून थोडासा फिरवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. 16 धावा झाल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी वापरली तिन्ही गोलंदाजांनी. आता मात्र 4था गोलंदाज ज्या पद्धतीने. यानंतर होणारा सामना जय द्वारकाधीश लिंगापाडा वर्सेस संघर्ष मुरबे यश फाउंडेशन. संघर्ष मुरबे दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी होता. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. विकास काली जोपर्यंत क्षेत्ररक्षणासाठी पुढे सरसावेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. 18 धावा स्कोर कार्ड वरती. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. इथून पाहतोय फटका तर चांगला आहे आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट होतोय. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं
आणि आणखीन एक धाव मिळवली. धावसंख्या 1 वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजेच 19 धावा. यशवंत देखील आपण पाहतायत पालघरचा बुलंद आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो देखील आज आपल्या संघासोबत संघ सहाय्यक म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. नोचा कॉल आहे. इथून पंच म्हणतायत यस नो +1 अशा एकंदरीत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिली तर इथून आपण पाहतोय 22 रन्स. ही स्पर्धा ज्या पद्धतीने आपण दरवर्षी काहीतरी नवीन करण्याची आपल्याला नेहमीच आपल्याला चर्चा असते. यावर्षी देखील आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान गरजू ज्या पद्धतीने आपण म्हणतोय अगदी एक त्रस्त असणारा मुलगा म्हणजे कॅन्सरला त्रस्त असणाऱ्या मुलाची मदत कशा पद्धतीने व्हावी याचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यानंतर या स्पर्धेदरम्यान जो काही आपल्याला फायदा मिळेल त्या फायद्याचं रूपांतर त्या मुलाच्या अगदी सेवेसाठी आपण करणार आहोत. हे एक सक्सेस आहे. नक्कीच आपण पाहतोय आतिश झाले सक्सेस झाले म्हणून आपण पाहतोय हे खूप मोठं पाऊल असतं. कारण सरळ हाताने देणं हे प्रत्येकाला जमत नसतं. परंतु आतिश राऊत आणि पूर्ण त्यांची एंटायर टीमचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते कार्य करत असताना. सलाम या करण्यासाठी. आणि धावसंख्या झाली 26 धावा जिंकण्यासाठी असतील. वर्सेस संघर्ष मुरबे. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाचा करणार या आपण जिथे टॉस केलं जाईल. आमचे सिनियर कॉमेंटेटर दीपकजी संके सर आपल्याला नक्कीच टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. चला या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करता नियम आहे आणि या मैदानाचे नियम खूप कडक आहेत. बघा शिस्त ही तुम्हाला पाहावेच लागेल. वेळेवर आपण यायला लागेल. जर समोरचा संघ आला त्याने जॉईन व्हा. आपण पेनलाइज दुसऱ्या संघाला करणार आहोत याची कृपया नोंद घ्या. एक शिस्त आहे. आम्ही निश्चितच प्रमोदजी शेडगे आम्ही समालोचन करत असताना आपण कोस्माई चषक बघितला. तिकडे कसं होतं तुम्ही जा टॉस बॉक्स मध्ये जो समोरचा संघ येईल ते आला नंतर त्यानंतर आपण रिपोर्टिंग ऑर्गनायझर कमिटी करायची. मग ऑर्गनायझर कमिटी जो संघ येत नाही त्यांना बरोबर पेनलाइज करायचे. ही डिसिप्लिन आम्हाला खरं आहे तिकडे अवराम क्रिकेटमध्ये बघायला मिळाली. या दोन्ही संघ एका साईडला संघर्ष मुरबे आणि एका साईडला संघ बघायला मिळतोय लिंगापाडा वाणगाव लिंगापाडा. यस या चला आणि यश फाउंडेशन मुरबे आपण याच्या दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालंच पाहिजे. जर तुम्ही आले नाहीत तर संपूर्ण नियम आमच्या आयोजित कमिटीकडे त्याची नोंद घ्या. मग तुम्हाला 3 षटकाचा 2 षटकाचा मग तुम्ही सांगतील की आम्ही आमच्या असोसिएशन बोलतो ते चालणार नाही. तुम्ही नाही जरी खेळले तरी चालेल. इथे जे नियम आहे तुम्हाला पाळावेच लागतील. कारण आमच्याकडे 2 वाजेपर्यंत मॅच संपते. कोणत्याही परिस्थितीत आम्ही संपवतोच. 1 ते 1.5 पण मी 2च बोललो. 1 ते 1.5 पण आमच्याकडे मॅच संपते. जाऊया पुन्हा एकदा ऐकूया पूर्ण आवाज ज्या संपूर्ण अंडरमध्ये यावर्षी दुमदुम त्यांना बघायला मिळतोय संतोषजी पाटील. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पालघरमध्ये म्हटलं तर पालघर एक्सप्रेस आज बऱ्याच संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे आपण संतोष अण्णाचं नाव घेतोय त्यानंतर रुपेश मालीचं नाव घेतोय. असे अनेक खेळाडू जे आहेत ते आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान आणखीन एक वेगवान गोलंदाज जर पाहिलं तर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला चांगला फटका. नक्की स्ट्रेट ऑफ द बॅक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची थोडी लागते. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट साठी. इथून सिंगल रन्स मिळते. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आनंद. पुढचा चेंडू ॲक्शन खूप चांगली आहे. आपण पाहू शकतायत वेग का दिला जातोय त्याची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने हातातून खांद्यातून जोर काढला जातोय. अनेक गोलंदाजाला आपण पाहतोय जेव्हा थोडंसं क्रॉस अँगलने गोलंदाजी करत असतात. परंतु या गोलंदाजीची खासियत वेगळी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो सरळ त्यामध्ये आपण पाहू शकतायत चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय पुन्हा एकदा षटकावर रिझनमध्ये. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 धावा. 2 फलंदाज दीपक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मसूलला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज लागते. चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना थोडस नाराज होत आहे. खेळायचा स्वीप शॉट पण बॅटची एट लागली आणि तदनंतर चेंडू गेलाय सरळ सीमा रेषे पार. येतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. चला या संघर्ष मुरबे आणि लिंगापाडा या टॉस साठी
तुम्हाला असोसिएशनचे नियम आहेत. इनिंग ब्रेक आपण टॉस करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला टॉस बोललं की आपण अगोदर यायचं आहे. संघर्ष मुरबे म्हणजे यश फाउंडेशन पुरस्कृत संघर्ष मुरबे आणि लिंगापाडा संघ आलाय का? चला या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला संघर्ष मुरबेचा संघ आमच्याकडे जॉईन आहे. लिंगापाडात तुम्ही संघ अजून जॉईन झाले नाही तर ह्या षटकापर्यंत जॉईन झालेत नाही तेव्हा आमचे आयोजक डिसिजन घेतील. अवर ट्रू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू होता. अगदी खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न असतो. वेगवान गोलंदाजाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त नक्कीच खोलात चेंडू टाकण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात आणि तेच मात्र इथे देखील केलं गेलं. यावेळेस चांगला चेंडू होता. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. स्वतः चेंडूवर चेंडूला पकडतायत. रन्स मात्र इथून आणखीन एक मिळेल. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट केलाय आणि एक षटकानंतर थोडाच तोड उत्तर देणार म्हणजेच जर पाहिलं तर जेव्हा रहमतनगर फिल्डिंग करत होता ओव्हर करताना फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र आपण पाहतोय YBCC बी संघ देखील फक्त आणि फक्त 5 धावा एक षटकामागे खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठीचं लक्ष असणार आहे. चला लिंगापाडा या आले असतील तर. मला वाटतं लिंगापाडा चौथा कॉल आपण करतोय आणि तुम्हाला लॉस 7 दिवस अगोदर पाठवलेत. कोणत्या संघाने वेळेवर यायचं आणि ही स्पर्धा घड्याळाच्या काट्यापेक्षा लवकर चालणारी आहे ह्याची कृपया नोंद घ्या. ज्या स्पर्धा संपण्यासाठी तुम्हाला 4-4, 5-5 वाजतात तिथे स्पर्धा ही फक्त 1:30 आणि 1:45 वाजेपर्यंत आपण मिटवतो. एवढी दर्जेदार स्पर्धा बघायला मिळतात. बघा लिंगापाडा तुम्ही मॅच ऑन करत असेल तर आयोजकांना फोन करा. चला इथून आपण पाहतोय प्रत्येक षटकासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 4च मिनिटं वापरता येईल. जे 3 षटक तुम्हाला वापरायचे आहेत त्यासाठी 12 मिनिटं दिलेली आहेत. इथून आपण पाहतोय सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैभव आलाय. एक अनुभवी खेळाडू आहे. अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. यावेळेस फटका तर सजवलाय परंतु अनंत त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय. अनंत आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षणासाठी देखील त्याला पाहिलं गेलं आणि इथून जर पाहिलं तर चेंडू थांबवलंय. रन्स मात्र फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. पुन्हा एकदा विकास या दीपक यादव आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला खेळून काढलाय. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवतोय. रन्स मात्र सिंगलच येईल. सिंगल हा सामना देखील काढू शकतात ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच मैदानाच्या आत चालू आहे. दोन्ही संघ एका बाजूला रहमतनगर ए तर दुसऱ्या बाजूला YBCC बी संघ. उलटा चेंडू होता. गॅप मध्ये खेळला. इथून जर पाहिलं तर क्रॅकिंग फटका. चेंडू सरळ कार्पेटला रोल करत निघून गेलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा तू मैमय थोडीशी होताना आपल्याला पाहायला मिळाली. फेकायचं होतं ज्या पद्धतीने विकेट जरूर आला असता जर योग्य थ्रो केली असती परंतु तसं काही झालं नाही आहे. आणखीन लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 12 धावा. वैभव पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा 30 एज या ठिकाणी आणि आनंद चांगले प्रयत्न अगदी ड्राईव्ह करून हा झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी यश मिळालं नाही असे मी म्हणेन. परंतु प्रयत्न खूप चांगले होते. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं ज्या पद्धतीने चेंडू खेळायचा होता. स्वीप शॉट खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू जर पाहिलं तर बॅटची एज लागून काही काय हवेत होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न होते चांगले. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा वैभव आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत त्यांनी. 6वा चेंडू असेल. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू धीरज मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शवतायत वाईटचा इशारा आहे. पुन्हा एकदा पायावर थोडासा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आनंद पुन्हा एकदा चेंडूला पकडतोय.
इथून जर पाहिले तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरं कंप्लीट होईल आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. एक सुंदर मैदान जो आपण अगदी 2 दिवस ज्या पद्धतीने आपल्याला मेहनत पाहायला मिळाली, 2 दिवसामध्ये जो मेहनत तयार केलं गेलं मैदान खूप चांगले आपल्याला पाहायला मिळालं. चला लिंगापाडा टीम उपस्थित आहे का? चला आपण पाहतोय ब्रिजेश आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिला तर तिसरा हाताळण्यासाठी हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडे अनुभव खूप आहे परंतु त्याच्या विरोधात अगदी सुरुवात खूप चांगली केली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सरळ बॅटने दीपक यादव करतोय प्रहार, जातोय सीमारेषे पार चौकार. चला लिंगापाडा संघ टॉस साठी या. चौथा कॉल आहे तुम्हाला आणि शेवटचा कॉल लिंगापाडा, नाही तर मग तुम्हाला पॅनलला जावं लागेल. लिंगापाडा आलेत का? कुठे आहे लिंगापाडा? नाही महालक्ष्मी दिसतच नाही तो संघ. इथून जर पाहिलं तर दीपक चांगली फलंदाजी या ठिकाणी, आक्रमकता त्यांनी देखील वापरले. याही वेळेस फटका चांगला होता परंतु तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुभाष आपल्याला पाहायला मिळतोय चांगले क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय. रनचा जर विचार केला तर इथून नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात त्यांनी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. तेजस आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं पद्धतीने आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय आणि सिंगल मिळाले या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 22 रन्स 22 या आकड्यावर. यावेळेस थोडेसे सफल झाले होते. खेळायचा होता ऑन साइड रिजनला डिक्लेअर झोनकडे परंतु चेंडू जास्त बाहेर निघाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर वाईटचा इशारा देखील आलाय. अतिरिक्त धावा मिळत आहेत. आणखीन एक धाव 23 धावा स्कोर कार्डवरती. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 26 रनाची जो टार्गेट ठेवला गेलाय त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. दीपक पुन्हा एकदा आपल्या पारीला खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. आपल्या संघाला जिंकवण्याचा यावेळेस आणखीन एक चांगला फटका होता परंतु त्या फटक्याला पुन्हा एकदा रोखतोय मिस्टर सुभाष. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर सक्सेस झालाय त्याचा. ब्रिजेश पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू असेल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. हात स्वतः चुकी करतायत या ठिकाणी. अगदी उंच उडी मारून प्रयत्न केले होते चेंडू पकडण्याचा परंतु हा विनिंग फटका मी म्हणेन आणि या फटक्याने जर पाहिलं तर गेम फिनिश होतोय. आणि इथून जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहतोय रहमतनगर ए संघ हा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले खेळले.